आणि आता काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमधून। अहिल्यानगरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। संभाजीनगर रस्त्यावर आंदोलकांनी रास्ता रोको केला होता। यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। अहिल्यानगरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। तर या प्रकरणी 30 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे। अहिल्यानगरमधील बारतोटी कारंजा परिसरात लाठीचार्जनंतर सध्या तणावपूर्ण शांतता। कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। खबरदारी म्हणून शहरात मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू। अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर हे सगळं जाणीवपूर्वक घडवून आणलं का ते देखील बघावं लागेल। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। संवर्धनाची भावना जपा, शांतता राखा। अहिल्यानगरच्या तणावावर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। पोलिसांना त्यांचं काम करू द्या, कायदा हातात घेऊ नका असंही आवाहन केलंय। एमआयएमचे खासदार अझदुद्दीन ओवेसींच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध होतोय। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते या प्रसंगी आक्रमक झाले, त्यामुळे ओवेसी बागल चौकात येणार नसल्याची माहिती। ओवेसी हे भडकाऊ भाषण करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवात त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी हिंदुत्ववादी संघटनांनी विनंती केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावात तणाव। एका समाजाच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं तणाव। करमाड पोलीस ठाण्याबाहेर संतप्त नागरिकांची गर्दी। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला। नाशिकमध्ये अवैध धंदे बंद केल्यानं ग्रामसेवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अंगावर पेट्रोल ओतून ग्रामसेवकाला जाळण्याचा प्रयत्न। ग्रामपंचायत कार्यालयात लाथाबुक्क्यांनी मारहाण। संशयित आरोपी समाधान जाधव विरोधात गुन्हा दाखल। दोन्ही शिवसेनांच्या मेळाव्यांवर पावसाचं सावट कायम आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कातच होणार आहे, तर शिंदेंची शिवसेना मेळावा आझाद मैदानाऐवजी दुसऱ्या ठिकाणी घेण्याची चाचपणी करत असल्याची जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांनी अशा परिस्थितीत दसरा मेळावा घ्यायचा की नाही ते ठरवावं, भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। चंद्रकांत पाटील यांनी आरएसएस समोर देखील प्रस्ताव ठेवावा। दसरा मेळाव्याच्या दिवशीच आरएसएसचं सशस्त्र संचलन। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने साजरा करावा, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता सल्ला। भाजपची सांगलीतील 1 ऑक्टोबरची सभा आता ऑनलाईन होणार आहे। पूरस्थितीमुळे सभा ऑनलाईन होणार असल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती। राष्ट्रवादीच्या संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून इशारा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यवस्थापकांवर भडकले। तुला जेलमध्ये टाकेन असा सज्जड दम त्यांनी दिला। मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची जवळपास 1.5 कोटींची उधारी असल्याचं हे प्रकरण आहे। आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। प्रफुल्ल पटेलांच्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर पटेलांनी विड्या ओढत बसाव्यात, संजय राऊतांचं प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरनंतर आता आय लव्ह महादेव या बॅनरची सुद्धा दांडियामध्ये क्रेज दिसून येते। शहरातील स्वाभिमानी क्रीडा मंडळाच्या दांडियात तरुण तरुणी आय लव्ह महादेवचे पोस्टर हातात घेऊन दांडिया खेळले। जनशताब्दी एक्सप्रेसमधून पडून नागपूरच्या नागरिकाचा मृत्यू झालाय। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील ही घटना आहे। धावत्या रेल्वे गाडीतून तोल जाऊन पडल्यानं त्याचा मृत्यू झाला। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खड्ड्यांविरोधात नागरिकांचा संताप। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढल्यानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष। नागरिकांनी स्वतः खड्डे बुजवत प्रशासनाचा निषेध केला। यवतमाळ दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दीनदयाल प्रबोधिनीला भेट दिली। यावेळी त्यांनी बैलगाडीतून परिसराची पाहणी केली। पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं। शरद पवारांचं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारला आवाहन। या परिस्थितीत कशाप्रकारे मदत करावी याबाबतचेही शरद पवारांकडून सरकारला सल्ले। वडेट्टीवारांचं राज्यपालांना पत्र। राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची त्यांनी मागणी केली आहे। पीएम केअर फंडमध्ये कोट्यवधी रुपये पडून आहेत, ते पुढच्या निवडणुका लढायला ठेवलेत का? खासदार संजय राऊतांचा भाजपला सवाल। फडणवीसांनी बंड करायला हवं, केंद्राकडे सतत पाठपुरावा करायला हवा, संजय राऊतांचा सल्ला।
शेतकऱ्यांना मदत करायची नसेल तर पर्यटन दौरे कशाला करता? ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंचा महायुतीच्या नेत्यांना सवाल. पाहणीनंतर अद्यापही पूरग्रस्तांपर्यंत मदत न पोहोचल्यानं अंधारेंचा हल्लाबोल. खासदार भास्कर भगरेंकडून येवला तालुक्यातील सुरेगाव, अंदरसूल, बल्हेगाव आणि येवला शहरातील हुडको वसाहत भागात नुकसानीची पाहणी. यावेळी त्यांनी शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. सर्व योजना बंद करा आणि केवळ शेतकऱ्यांना मदत करा. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मागणी. एकरी 50,000 रुपये द्या अशी जानकर यांची सरकारकडे मागणी. अतिवृष्टीबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होईल अशी विशेष सरकारी वकील आणि खासदार उज्ज्वल निकम यांच्याकडून अपेक्षा व्यक्त. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नाशिकमध्ये महापुराची स्थिती उद्भवली आहे. जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून गोदाघाट परिसरात पूरस्थितीची पाहणी करण्यात आली. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील तिष्ठी गावातील शेतकऱ्याचं दोडकी आणि इडलिंबूचं पीक जबरदस्त झालंय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या नुकसानीचा आढावा घेतला. मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती मात्र कायम आहे. 2006 नंतर प्रथमच जवळपास 3 लाख क्युसेकनं जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे ही पूरस्थिती कायम आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं जालना जिल्ह्यातील 38 गावांना पुराचा धोका निर्माण झालाय. 18,000 नागरिकांचं प्रशासनाकडून स्थलांतर. 8,000 नागरिकांची विविध शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच मंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था. जायकवाडीतील विसर्गामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे 10,000 लोकांना विविध गावांमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यातील 6,870 नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये ठेवण्यात आले. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. तर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, वैजापूर तालुक्याला सुद्धा पावसानं झोडपलंय. 4 दिवसात 2 वेळा पाऊस झाला. शिवना नदीला आलेल्या पुराचं पाणी दाक्षायणी देवीच्या मंदिरात शिरलं. त्याचीही काही ड्रोन दृश्य. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 2 दिवसांमध्ये 213 जनावरांचा सुद्धा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील कहारवाडा परिसरातील घरं ही जायकवाडीच्या पाण्यानं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. नाथ मंदिर सुद्धा पाण्याखाली आहे. त्यामुळे मंदिरात जाण्यास मज्जाव घालण्यात आलाय आणि दर्शन सेवाही बंद आहे. पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत समाधी मंदिर बंद होतं. आज पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानं मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय. बीडच्या आष्टी तालुक्यातील सीना आणि मेहकरी नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी गावात काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडकले होते. एनडीआरएफकडून या अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू. पूरस्थिती पाहता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठची मंदिरं ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. राक्षस भवन येथील शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर हे सुद्धा पाण्याखाली गेलंय. 45 गावांना पुराचा धोका. लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. जायकवाडी धरणातून विसर्ग अधिक प्रमाणात सुरू असल्यानं गोदावरी नदीकाठच्या गावांनी कालपासून स्थलांतराला सुरुवात केली आहे. तालुक्यातील 44 गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतःच खबरदारी घेत गावाबाहेर स्थलांतर केलंय. बीडच्या गेवराईमध्ये गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. गावातील बहुतांश नागरिकांचं गावाबाहेर स्थलांतर. तर सावळेश्वर गावातून नागरिकांना बाहेर काढण्यास गेलेलं ट्रॅक्टर पाण्यात अडकलं. बीड जिल्ह्यातील 17 धरणं ही 100% भरली आहेत तर 2 धरणं 90% आसपास भरली आहेत. सध्या केवळ माजलगाव धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यातील काही गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे. बीडच्या परळीतील पोहनेर गावाला गोदावरीच्या पाण्याचा वेढा बसलाय. सिरसाळा आणि पाथरी गावाला जाणारे रस्ते बंद झालेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं कालच 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरीत शेतकऱ्यांचा आक्रोश. ढगफुटी सदृश पावसानं तूर, सोयाबीन, कापूस यासह प्रमुख खरीप पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतातच शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला. शेतकऱ्याचा आक्रोश करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वरणामध्ये पुरानं 10 एकर सोयाबीनचा अक्षरशः चिखल झाला. सोयाबीनमध्ये गुडघ्या एवढं चिखल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. सरकारनं भरीव मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
हिंगोलीतील पुरामुळे शेतीचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या सोयाबीनला मोड फुटायला सुरुवात झाली आहे. सरकारनं आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर धरणाचे 14 दरवाजे आता उघडण्यात आले. पूर्णा नदी पात्रात 53,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना धरण प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अहिल्यानगरमध्ये नदीकाठच्या गावांना दवंडीद्वारे सतर्क राहण्याच्या सूचना. शेवगाव तालुक्यातील मुंगी गावात दवंडीतून सतर्कतेच्या सूचना. संभाजीनगरमध्ये जनावरं रस्त्यावर आली आहेत. जायकवाडी धरणातील विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला. महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसलाय. अनेक कुटुंब बेघर झाल्यानं संसार त्यांनी रस्त्यावर मांडलाय. नांदेडच्या शनी मंदिरात पूर परिस्थिती जैसे थे आहे. कालही नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आज जायकवाडीचं पाण्यानं पूरस्थिती वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरच्या पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यात मोठं नुकसान झालंय. कारंजी भागातील कांदा, उडीद, कापूस, मका या पिकांचं नुकसान झालं. अशोक अकोलकर यांचं 2 हेक्टर कांद्याचं पीक पाण्याखाली गेलंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील आपेगावमध्ये मुसळधार पाऊस झाला. अनेक घरांसह भक्तनिवास सुद्धा पाण्यात गेलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिवच्या वाकडेतील कोल्हे कुटुंबियांचं आतापर्यंत 5 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झालं. पपईची पानं ही आता पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे, तर साचलेल्या पाण्यानं खोड कुजण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा जलाशयाच्या सर्व 19 दरवाजांमधून 75 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय. सिंदखेड, राजा आणि लोणार तालुक्याला पुराचा फटका. नागपूर, पुणे, मुंबई जुन्या महामार्गावरील पुलावर पाणी आलंय. त्यामुळे वाहतूक ही 16 तासांपासून बंद आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीच्या प्रवाहात शेतकऱ्यांची बैलगाडी वाहून गेली. सुदैवानं या घटनेत शेतकरी आणि एक बैल थोडक्यात बचावला. मात्र एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील खळबंदा जलाशयाचा सेसगाव, परसवाडा, अर्जुनीला जाणारा कालवा फुटला. त्यामुळे धान पिकांचं मोठं नुकसान झालंय. या जलाशयातून जवळपास 50 ते 60 गावांना खरीप आणि रब्बी हंगामात सिंचनाची सोय होते. नंदुरबारमध्ये तापी नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. सातपुड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या उपनद्यांना पूर आलाय. प्रकाशा बॅरेजचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून गिरणा नदीत आता 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पावसानं विश्रांती घेतल्यानं संभाव्य नुकसान टळलं. प्रशासनासह जनतेला मोठा दिलासा. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबतच महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये एक